राष्ट्रीय बहुजन महासंघाच्या वतीनं रास्ता रोको आंदोलन, पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेत आंदोलन हाणून पाडलं। कोल्हापूर रत्नागिरी महामार्गाचे सध्या काम सुरू असून हे काम प्लॅन एस्टिमेट नुसार होत नसून या महामार्गाचे काम निकृष्ट दर्जाचे होत आहे याची माहिती भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण विभागाला असून देखील ठेकेदार आणि अधिकारी संगनमताने शासनाच्या निधीचा आर्थिक हव्यासापोटी गैरवापर करून जनतेच्या जीविताशी खेळ आणि शासनाची फसवणूक करीत आहेत। गोकुळची दर्जेदार दुग्ध उत्पादने, गोकुळ अस्सल चव कोल्हापूरची। हा महामार्ग करीत असताना वापरले जाणारे ग्रीट थ्रेड हे माती मिश्रित जांभा आणि निकृष्ट दर्जाच्या दगडापासून बनवले जात असून ग्रीट थ्रेड केमिकल आणि सिमेंट याचं मिश्रण एकत्रित करून कॉन्क्रिटीकरण, उड्डाण पुलाचे कॉलम आणि रस्त्याची निर्मिती केली जात आहे। हे काम निकृष्ट दर्जाचं होत असून जनतेच्या जीविताशी खेळ आणि जनतेच्या पैशातून ठेकेदार स्वतःची तिजोरी भरण्याचं काम करीत आहेत। हे केंद्र शासनाच्या अधिकारी वर्गाला माहिती आहे, तरी पण त्याकडे दुर्लक्ष करीत आहेत। येणाऱ्या काळात हा महामार्ग सुरू झाल्यास या महामार्गाचे काम निकृष्ट दर्जाचं केल्यामुळे या महामार्गावर प्रवास करणाऱ्या वाहनधारकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागणार आहे। यासाठी या कामाची तांत्रिक विभागामार्फत उच्चस्तरीय चौकशी करून या महामार्गाचे काम प्लॅन एस्टिमेट प्रमाणे दर्जेदार करा आणि निकृष्ट दर्जाचं काम करणाऱ्या ठेकेदाराला कायमस्वरूपी काळ्या यादीत टाका। तसेच ठेकेदाराला पाठीशी घालणाऱ्या बेजबाबदार अधिकारी, कर्मचारी, ठेकेदार यांची उच्चस्तरीय चौकशी करून त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करा। या मागणीबाबत राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण यांना वारंवार पत्रव्यवहार केला होता, पण याची दखल न घेतल्यामुळे आज राष्ट्रीय बहुजन महासंघाच्या वतीनं कोल्हापूर रत्नागिरी रोडवरील वाघबीळ इथं रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं होतं। यावेळी पन्हाळा आणि कोडोली पोलीस ठाण्याच्या वतीनं मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता। हे आंदोलन सुरू असताच कोडोली पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतलं आणि त्यांच्यावर कोडोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला। 26 जून पर्यंत कोल्हापूर जिल्ह्यात बंदी आदेश लागू असताना आणि वाघबीळ येथे रास्ता रोको आंदोलन आणि रस्त्याच्या बाजूला विनापरवाना निदर्शने केल्याप्रकरणी राष्ट्रीय बहुजन महासंघाचे संस्थापक अध्यक्ष राजीव सोरटे, अमर काळे, संजय विभूते, निरंजन सरवदे, गोपाळ चौगले, दयानंद शिवजातक, मारुती सातपुते, प्रदीप माने, लखन कांबळे, मोहन माळी, शशिकांत कांबळे, अनिल नलवडे, रोहित मेहिंद या 13 जणांवर कोडोली पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आणि सायंकाळी त्यांना सोडण्यात आलं। आजच्या रास्ता रोको आंदोलनासाठी राष्ट्रीय बहुजन महासंघाच्या वतीनं कोडोली आणि पन्हाळा पोलीस ठाण्याकडे रितसर 9 जून रोजी पत्रव्यवहार केला होता। आमच्यावर खोटा गुन्हा दाखल केला। आमचे हे लोकशाहीच्या मार्गाने चाललेले आंदोलन पोलिसांनी हाणून पाडलं। देशात खरोखरच लोकशाही नांदते का याचा विचार होणं गरजेचं असल्याचं मत राष्ट्रीय बहुजन महासंघाचे संस्थापक अध्यक्ष राजीव सोरटे यांनी व्यक्त केलं। कोल्हापूर रत्नागिरी वाघबीळ या ठिकाणी रस्ता रोको आंदोलन होतं। त्या आंदोलनाची रीतसर परवानगी आम्ही 9 जून रोजी मागितलेली होती आणि त्या पद्धतीत शासनाची जी भूमिका आहे, आता जो कोल्हापूर रत्नागिरी हायवे आहे, या हायवेचं काम निकृष्ट दर्जाचं चालू आहे। खडीमध्ये, ग्रीटमध्ये माती आणि जांभा दगड मिक्स करून हे काम करण्याचं चालू आहे। आता परवाच रत्नागिरीमध्ये अनेक प्रकारे घडलेला आहे, परत सिंधुदुर्गमध्ये प्रकार घडलेले आहेत। या कामाच्या भरावामध्ये बुरुम असणं गरजेचं आहे, तिथं माती टाकली जाते आणि या सगळा प्रश्न प्रशासनाच्या दरबारी मांडण्यासाठी, प्रशासनाला जाग आणण्यासाठी आणि जनतेमध्ये जनजागृती करण्यासाठी आज राष्ट्रीय बहुजन महासंघाचे रस्ता रोको आंदोलन होते। या आंदोलनादरम्यान सर्व आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेऊन त्यांच्यावरती गुन्हे दाखल केलेले आहेत। लोकशाही मार्गाने आज आंदोलन करत असताना हे पोलीस प्रशासनाने केलेलं काम हे कितपत योग्य आहे याचा विचार करणं आज गरजेचं आहे की खरोखरच या देशामध्ये लोकशाही नांदते का, हा विचार करणं गरजेचं आहे। जय भीम, जय शिवराय। अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या KK न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा।